हॅलो नमस्कार मित्रांनो, दिस इज आकाश अलमुले. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे हे लर्न नेक्स्ट नर्सिंग यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत कल्याण डोंबिवली महानगरपालिकाविषयी. ओके, जे स्टाफ नर्स पदासाठी ज्या लोकांनी एक्झाम दिली, ओके, आणि यांचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय असेल. कारण मी एवढा लेट का बनवतो हा व्हिडिओ, कारण याविषयी खात्री करणं गरजेचं आहे. ओके, विदाऊट खात्री करून जे वेगवेगळे जे पोल्स घेतले ते घेऊन मी एक फायनल कन्क्ल्युशनवर पोचलो आहे. तर तेच कन्क्ल्युशन मी तुमच्यासमोर सादर करू इच्छितो. ओके, आता जे मी कट ऑफ सांगणार आहे म्हणजे हे कट ऑफ असू शकतो. ओके, प्रोबॅबिलिटी मी सांगणार आहे, फायनल नसू शकतं. 1-2 मार्क इकडे तिकडे होऊ शकतात. ओके, सो प्लीज ह्या जो कट ऑफ मी जो बनवतो आहे, ओके, त्याला एक पॉझिटिव्हली वेनी घ्या. ओके, आणि सोबतच पुढची जी एक्झाम्स आहे, जे ठाणे महानगरपालिका, मीरा भाईंदर, ओके, जे येणारे DHS आहे, DMER आहे, नॉर्सेट आहे, RRB आहे, ओके, सगळ्या एक्झामची तुम्ही अभ्यास सुरुवातीत चालू ठेवायचा. ओके, असं नाही की आमचं सिलेक्शन इथे होणार, एकाच गोष्टीवर तुम्ही अवलंबून राहायचं नाही. म्हणजे कल्याण डोंबिवलीमध्ये माझं सिलेक्शन होणार आहे, या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये माझं होणार आहे, तर मी पुढचा अभ्यास सोडणार असं नाही. ओके, सो सगळ्या जे स्टाफ नर्सेस जे आहेत त्यांना मी विनंती करतो आहे की पॉझिटिव्हली हा जो व्हिडिओ आहे तुम्ही पॉझिटिव्हली घ्या. ओके, मे बी कट ऑफ हा होऊ शकतो, आणि हा व्हिडिओ मी बिफोर नॉर्मलायझेशन करतो आहे. ओके, नॉर्मलायझेशन झाल्यानंतर कमी जास्त होऊ शकते, तरीसुद्धा मी तुम्हाला सेफ स्कोअर सांगण्याचा प्रयत्न करणार. तर बघू शकता पदं किती होते. ओके, पद होते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 78. ओके, त्यापैकी पदसंख्या जो खुल्याला 21. ओके, बाकी मग आपल्या SC ST VJA NTB NTC NTD, ओके, SBC OBC, ओके, ESBC, ओके, ESBC, ओके, त्याच्यानंतर आहे EWS. ओके, असे पदं आपण डिवाईड केले. त्यानुसार मग आता याच्यामध्ये बघू शकता सर्वसाधारण जे आहे, टोटल सर्वसाधारणचे जे पदं आहे किती आहेत, 31 तुम्ही दिसू शकता याच्यामध्ये. ओके, सर्वसाधारण जे पदं आहे ते. ओके, तर यामध्ये बघू शकता तुम्ही सर्वसाधारणमध्ये कॅटेगरी आणि याच्यानुसार त्यांनी हे डिवाईड केलेलं आहे. टोटल खुल्याला 8 आहे, सर्वसाधारणचे 8 घेतील. त्यानंतर बाकी जे आहेत आपल्या कॅटेगरीनुसार तुम्ही बघू शकता. फिमेलच्या टोटल 6 जागा आहेत. ओके, म्हणजे टोटल 24 आहेत कॅटेगरी, आणि बट ओपनसाठी 8 आणि 6 तुम्ही पकडू शकता. ओके, माजी सैनिकेच्या 3 जागा, तर ह्या कन्वर्ट होतील. प्रकल्पग्रस्त ची 1 जागा आहे, खेळाडूंची 1 जागा, हे ओपनसाठी आहे. ओके, अंशकालीनच्या 2 जागा, ह्या सगळ्या कन्वर्ट होतील जागा. ओके, अनाथांसाठी 1 पद आहे आणि दिव्यांगाच्या 3 पदं. ओके, बाकी असं कॅटेगरी वाईज तुम्ही बघू शकता. ओके, SC ST OBC सगळ्यांचं. तर आता आपण कट ऑफ बघून घेऊया. आता तुम्ही बघू शकता या ओपनचा जो कट ऑफ आहे, ओपनचा 140 ते 145. ओके, हे मी आफ्टर नॉर्मलायझेशन सांगतो, अजून हे नॉर्मलायझेशन झालं नाही आहे. आपल्याला फक्त पहिली काय मिळालेली आहे, रिस्पॉन्स शीट भेटलेली आहे. ओके, नॉर्मलायझेशन झाल्यानंतर मार्क कमी जास्त होऊ शकतात. जे तुम्हाला बरेच विद्यार्थ्यांनी मला पोल दिला, एक जवळपास 500 स्टुडंटचा मी पोल घेतला आणि त्यानुसारच मी हा व्हिडिओ करतो आहे. ओके, वेळ लागलेला आहे. ओके, 500 स्टुडंटवरच मी बनवत आहे. जवळपास मला वाटतं एक 5 ते 6,000 स्टुडंट्सनी ही एक्झाम दिली असेल. ओके, तर शिफ्ट याच्यामध्ये 9thला एक शेवटची शिफ्ट होती, 10thला मे बी 3 शिफ्ट होत्या, आणि 11thला 3 शिफ्ट, अशा टोटल 7 शिफ्टमध्ये ही परीक्षा झाली असं मी गृहीत धरतो. आणि वेगवेगळ्या शिफ्टमध्ये वेगवेगळे पेपर्सची लेवल ती वेगवेगळी होती. ओके, आता काही विद्यार्थ्यांना 140+ मार्क्स आहे, बट होऊ शकतं की त्यांच्या ज्यांना 140 मिळाले जेन्युइन हुशार असू शकतात, किंवा नाही तर त्यांच्या शिफ्टला पेपर इझी आला असेल. बट आता यामध्ये नॉर्मलायझेशन झाल्यानंतर मार्क थोडेफार कमी जास्त होऊ शकतात. ओके, 140 झाल्यानंतर एकदम कमी तर होणार नाही. ओके, कुठे एक पार स्कोअर असतो, त्याच्यानंतरचे मार्क जर पार स्कोअरच्या पुढे असेल तर स्कोअर खूप कमी किंवा जास्त होतो. ओके, जर पार स्कोअरपेक्षा खाली असेल तर तुमचा स्कोअर कमी होतो. ओके, सो ओपनचा मी 140 ते 145 धरून चाललो आहे. जर तुम्ही फिमेलचं म्हणाल तर फिमेलचं मी जवळपास किती पकडून चाललो आहे, एक जवळपास 135 ते 140च्या आसपास मी फिमेलचा घेऊन चाललो. ओके, ठीक आहे. आता हे झालं ओपन आणि फिमेलचा कट ऑफ. त्याच्यानंतर आपण OBCचा जर बघितला तर OBCचा कसा येईल, OBCचा याच्यामध्ये आपण पकडून चालू 138 ते 140. ओके, हे बॉईजसाठी. ओके, बॉईजसाठी. ओके, आणि जर फिमेल असाल तुम्ही, फिमेलचा स्कोअर हा जवळपास 128 ते
130 जाऊ शकतो. ओके, जर तुम्ही SC म्हणाल तर याच्यावर तुम्ही SCसाठी मी जवळपास 135 ते 140च पकडत आहे इथे सुद्धा. ओके, हे बॉईजसाठी. ओके, आणि गर्लसाठी फिमेलसाठी आपण पकडू जवळपास 135 ते 138 एवढाच मी स्कोर करून चाललो आहे, जास्त नाही. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही STची गोष्ट केली तर STचा फार कमी होऊ शकतो, जवळपास याच्यामध्ये 115 ते 120 जाऊ शकतो बॉईजसाठी. आणि मुलांसाठी फिमेलसाठी सुद्धा जवळपास 118 ते 120 आपण असं जवळपास पकडून चाललो आहे. ओके, त्याच्यानंतर SEBC, ओके, जे मराठा आरक्षण आहे त्यांच्या, तर याच्यामध्ये 115 ते 120चा स्कोर मुलांसाठी जाऊ शकतो. आणि मुलींसाठी जवळपास सेमच स्कोर आपण पकडून चालू, एक साधारणतः सेमच 115 ते 120च्या आसपास जवळपास, याच्यात प्लस 2 मायनस. ओके, एवढं तुम्ही पकडून चालू शकता. ओके, SEBCचा. त्याच्यानंतर VJAचा जो स्कोर विचारला तर VJचा स्कोर आपण जवळपास 128 ते 130 पकडून चाललो. फिमेल असो मेल असो जाऊ शकता तुम्ही एवढे. ओके, त्यानंतर VJचं झालं. त्यानंतर आलेलं आहे की NTC. ओके, जर तुम्ही NTCचा जर धरून चालला तर NTCचा आपण एक साधारणतः फार कमी 130 ते 135 धरून चालू, एकच जागा आहे. ओके, NTBचा सुद्धा जवळपास 130 ते 135. ओके, आणि NTD याच्यामध्ये कॉम्पिटिशन जास्त असतं तर याचा स्कोर आपण 134च्या पुढेच आपण 138पर्यंत आपण धरून चालू शकतो यांचा स्कोर. ओके, त्याच्यानंतर SBCचा जो स्कोर पकडायला गेला तर हा सुद्धा 120 ते 125चा तुम्ही पकडू शकता. ओके, आणि राहिलं EWS. आता EWSमध्ये जागा जास्त आहे तर याच्यामध्ये जवळपास स्कोर तुमचा हा 120 ते 125 जाऊ शकतो. आणि फिमेलसाठी हा जो स्कोर आहे EWSचा हा जवळपास 118 ते 125च्या मधामध्ये असू शकतो, असा जो स्कोर तुम्ही बघू शकता. ओके, तर अशा पद्धतीनं हा स्कोर तुमचा कट ऑफ असू शकतो. ओके, हे जेवढं पण मी सांगितलं हे दिस इज अ प्रोबॅबिलिटी. ओके, तुम्ही शब्दशः धरून चालायचं नाही, दिस इज अ प्रोबॅबिलिटी. ओके, जवळपास मी 500 कॅन्डिडेटवर आपण काय घेतलेलं आहे, एक रिव्ह्यू घेतलेला आहे, वोट्स घेतलेले आहे, त्यानुसार मी हा कट ऑफ बनवत आहे. ओके, तर लक्षात ठेवा मुलांसाठी 140 स्कोर असेल तर हा सेफ स्कोर आहे. ओके, आणि फिमेलचा हा तुम्ही ऑनली फिमेलचा त्यांच्यासाठी 130+ स्कोर हा सेफ स्कोर आहे. बाकी कॅटेगरी वाईज मी तुम्हाला सांगितलं त्यानुसार तुम्ही पकडू शकता. एक +2 -2 असं तुम्ही पकडून जो स्कोर मी सांगितलं आहे ते पकडून चालू शकता. बट हा पेपर जो होता कल्याण डोंबिवलीचा हा मॉडरेट पेपर होता, ना एकदम इझी पेपर म्हणू शकतो ना हाय पेपर, मॉडरेट पेपर. दॅट्स वाय ॲव्हरेज स्कोर याचा 120 पकडून चालू शकता तुम्ही. ओके, वरती गेलं तर मार्क फार जास्त वाढणार नाही, कमी होणार नाही. बट खाली असेल तर तुमचे मार्क निगेटिव्हमध्ये जाऊ शकतात. बट सगळं तुमच्या नॉर्मलायझेशनवर डिपेंड आहे. सो प्लीज जे मी सांगत आहे हा एक्सपेक्टेड आहे, विदाऊट नॉर्मलायझेशन, विदाऊट फायनल की. ओके, हे बघा फक्त तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला सांगत आहे, कारण इथे स्कोर किती 48 वॅकन्सी आहे त्यामुळं. बट मुलांना मार्क चांगले पडलेले आहे. आता NMMCला जर बघितलं तर तो पण पेपर खूप सोपा होता. ओके, तो इझी टू मॉडरेट म्हणू शकतो. पण हा जो पेपर होता हा मॉडरेट लेवलचा पेपर होता, कारण याच्यामध्ये आपल्याला अधिनियम जे होते महानगरपालिकेचे वगैरे तेच लोकांचे चुकलेले आणि मराठी ग्रामर थोडंसं कठीण. बाकी सगळं नर्सिंग इझी होतं, बाकीचे जे पण टॉपिक्स इझी होते, त्यामुळं आपला कट ऑफ मी हा जवळपास 140 हा मुलांसाठी मी पकडलेला आहे. ओके, कॅटेगरीनुसार खाली आलेलो आपण, मुलींसाठी 135 पकडून चाललेलो आपण. ओके, सो व्हिडिओ जर आवडला तर प्लीज लाईक करा. ओके, मॅक्सिमम शेअर करा. सो थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद.